मित्रांनो, या क्षणाला पेन्शनधारकांसाठी दोन महत्त्वाच्या आणि प्रमुख मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत. होय, 75,000 म्हणजे 7,500 पेन्शन वाढ आणि 36 महिन्याची नवीन सवलत याबाबत ताज्या बातम्या आल्या आहेत. EPFO पेन्शनबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. 36 महिन्यांचा कमी झालेला प्रतीक्षा कालावधी आता 7,500चा धमाका समोर आला आहे. तर कर्मचारी भविष्यात निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनबाबत कोणत्या प्रकारचे अपडेट आलं आहे बघा. आजची ताजी बातमी काय आहे, नवीनतम माहिती काय आली याबाबत बघा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देईल. यासोबतच पुढील ब्रेकिंग न्यूजबद्दलही बोलूया. येथे पेन्शनधारकांना 2026 पासून दरमहा 250 रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे. होय मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. पेन्शनधारकांसाठी 2026 पासून दरमहा 250 पेन्शन मिळण्यास सुरुवात झाली आहे. EPFOच्या पेन्शनबाबत नवीन नियम जे आहेत समोर आले आहेत. याबद्दल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वांना दिली जाईल, म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, तुम्ही केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कर्मचारी पेन्शनधारक असाल, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याची पेन्शन धारक असाल किंवा मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत येणारे EPS 95चे खाजगी क्षेत्रातील पेन्शनधारक असाल, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप मोठा महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, पहिली मोठी बातमी आहे 7,500 पेन्शन वाढ आणि 36 महिन्यांची प्रतीक्षा कमी कालावधी. बघा, चला तर मग सर्वात पहिल्या मोठ्या बातमीकडे वळूया. EPFOच्या पेन्शनबाबत नवीन अपडेट काय आली आहे तर ते जाणून घेऊया. 36 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कसा कमी होईल आणि 7,500चा धमाका कसा समोर आला आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा लवकर आणि सहज उपलब्ध करून देणे आहे. सोपी आणि जलद प्रक्रिया. नवीन नियमानुसार आता कर्मचारी कमी वयात आणि सोप्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या पेन्शनचा लाभ घेऊ शकतील. पेन्शन रकमेत वाढ. पेन्शनची रक्कम आणि पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, जेणेकरून वेतनधारक वर्गाला जास्त फायदा मिळू शकतो. आता हा अपडेट विशेषतः कर्मचाऱ्यांसाठी दिलासा आहे की प्रतीक्षा कालावधीत कमतरता झाली, जे पूर्वी पेन्शन मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ वाट बघत असतील त्यांच्यासाठी. डिजिटल प्रक्रिया काय आहे तर सरकारने प्रतीक्षा आणि जटिल कागदपत्रे प्रक्रिया कमी करून आता ऑनलाईन अर्ज आणि डिजिटल पडताळणी अनिवार्य केली आहे. याचा अर्थ आता कर्मचारी कार्यालयात न जाता त्यांच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरूनही कुठूनही पेन्शनधारकासाठी अर्ज करू शकतील आणि त्याच्या अर्जाची स्थितीही पाहू शकतील. यामुळे पेन्शन प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आणि युजर फ्रेंडली बनली आहे. आता बघा, महत्त्वाचे काही नियम बदल झाले आहेत. EPFO 25मध्ये कमी वयाची अट. EPFOने 2025 मध्ये पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये अनेक उल्लेखनीय बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल हा आहे की आता पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला पूर्वीपेक्षा कमी वयापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. पूर्वी पेन्शन पात्रतेची वय सेवा समाप्ती कठोर नियमांमध्ये बांधलेली होती, पण आता या नियमांमध्ये लवचिकता आणि सूट देण्यात आली आहे. पेन्शन गणनेची सुधारित प्रक्रिया कशी असणार आहे तर सरकारने पेन्शन रकमेच्या गणना प्रक्रियेत सुधारणा केली आहे. जुने नियम पेन्शनच्या शेवटच्या 12 महिन्याच्या पगारावर आधारित होती. आता नवीन नियम असा आहे की आता संपूर्ण सेवा काळ आणि योगदान विचारात घेऊन अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धती स्वीकारली आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीचे महत्त्व असेल, या पेन्शनची रक्कमही त्यानुसार वाढेल. आता किमान पेन्शनसाठी मोठी वाढ आहे. किमान पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी जिथे किमान पेन्शन 1,000 होती, आता तिथे 2025 मध्ये 7,500 दरमहा करण्यात आली आहे. या बदलामुळे लाखो पेन्शनधारकांना या महागाईच्या काळात आर्थिक दिलासा मिळेल. यामध्ये महागाई भत्ता म्हणजे DA देखील जोडला जाईल. फायदा कोणाला होईल तर या बदलामुळे 60 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होईल, कारण आता अधिक रक्कम मिळू शकेल. नवीन गणना सूत्र. पेन्शनचे नवीन गणना सूत्र सेवा कालावधी, योगदान रक्कम आणि अंतिम वेतन लक्षात घेऊनच तयार केले आहे. याशिवाय EPFOने 8.25% वार्षिक दराने पेन्शनमध्ये पेमेंट वाढवण्याची तरतूद केली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची बचत दीर्घकाळ वाढू शकते. आता किमान वेतन मर्यादा किती आहे तर EPFOने किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याची चर्चा सुरू देखील केली आहे. यामुळे अधिक लोक पेन्शन योजनेच्या कक्षेत येतील आणि त्यांचा अधिक लाभ मिळेल.
आता बघा दुसरी मोठी बातमी काय आहे तर 2026 पासून 2500 मासिक पेन्शन. यासोबतच पुढील मोठ्या अपडेटसाठी बोलूया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल होईल. पेन्शनधारकांना 2026 पासून दरमहा 250 रुपये जे 2500 पेन्शन मिळवण्याची सुरुवात होईल. EPOच्या पेन्शनबाबत नवीन नियम आले आहेत की 2026 सुरुवातीपासून तुम्हाला दर महिन्याला किमान 2500 पेन्शन मिळेल, जी सध्या 1000 मिळत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO वर्ष 2025 मध्ये पेन्शन प्रणालीत अनेक ऐतिहासिक सुधारणा लागू केल्या आहेत, ज्याचा थेट लाभ देशातील कोट्यावधी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आता सुधारणांची गरज आहे. वाढती महागाई आणि जीवनमानाचा खर्च पाहता हे बदल वेळेची गरज होते. आता मोठे बदल जे आहेत तर नवीन नियमांमध्ये किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ, पेन्शनवर महागाई भत्ता लागू करणे, डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे आणि पेन्शन पेमेंटची केंद्रीयता व्यवस्थित म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीम यांसारख्या मोठ्या बदलाचा समावेश आहे. सुरक्षित आणि पारदर्शक आधार. या सुधारणांमध्ये हे स्पष्ट झाले की EPFO पेन्शनधारकांना अधिक स्थिर आणि पारदर्शक आणि सुरक्षित आर्थिक आधार देण्याच्या दिशेने वेगाने काम करते. EPFOची नवीन किमान पेन्शन 7500 दरमहा. मोठा दिलासा जे आहे EPS 95 योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1000 वरून 7500 दरमहा करण्याचा प्रस्ताव लाखो पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देऊन गेला आहे किंवा दिलासा देणार आहे. 10 वर्षानंतरची वाढ जी आहे ही वाढ जवळपास 10 वर्षानंतर करण्यात आली आहे, ज्यामुळे केवळ किमान पेन्शन रकमेवर योजनेवर जे आहे अवलंबून असलेल्या पेन्शनधारकांना अधिक मदत मिळेल. आता लागू होण्याची शक्यता बघा. मे 2025 मध्ये सुधारणा लागू होण्याची अपेक्षा होती, ज्यामध्ये फायदा देशभरातील 62 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार होता. समितीची शिफारस जी आहे संसदेच्या समितीनेही आपल्या अहवालात पेन्शन रकमेच्या वाढण्याची शिफारस केली होती. आता नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आता बघा EPFO पेन्शनधारकांना आता महागाई भत्ता DA मिळणार. ऐतिहासिक पाऊल आहे हे. पहिल्यांदाच EPFO पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता DA लागू करण्यात आला आहे, जे पेन्शन प्रणालीत एक मोठे आणि ऐतिहासिक पाऊल आहे. किमान निर्देशकांशी जोडली किंमत जी आहे हा DA अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांशी जोडला जाईल, ज्यांच्या आधारावर वेळोवेळी त्यांचे दर वाढवले जातील. महागाईपासून दिलासा. महागाई भत्त्यात पेन्शन रकमेवर दर 6 महिन्यांनी समायोजन केले जाईल, ज्यामुळे पेन्शनधारकांची खरेदी शक्ती टिकू शकते. डिजिटल EPFO सेवांमध्ये वेग आणि ऑटोमेशन. बघा जलद निपटारा. EPFOने डिजिटल इंडिया मिशन पुढे नेत पेन्शन आणि PF सेवांमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. आता 60% जास्त दावे ऑटोमॅटिक प्रक्रियेअंतर्गत 3 दिवसाच्या आत निकाली लागतील. आता बघा केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली CPPSचे फायदे. सुगम प्रक्रिया. डिसेंबर 2024 मध्ये लागू करण्यात आलेल्या CPSने पेन्शन हस्तांतर्गत पेमेंट प्रक्रिया अत्याधुनिक सुलभ बनवली आहे. त्रुटींमुळे पेमेंट जे आहे या प्रणालीद्वारे आता देशभरातील 70 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना वेळेवर आणि कोणत्याही त्रुटीशिवाय पेन्शन मिळत आहे. आणि बँकेचे बंधनसुद्धा नाही. सर्वात मोठी सुविधा म्हणजे पेन्शनधारकांना कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेऊ शकतात, ज्यामुळे बँक बदलण्याची किंवा ठिकाण बदलण्याची गरजसुद्धा नाही आहे. बघा फेशियल ऑर्थोरिकेशन आणि युएटेड अपडेट प्रक्रिया सोपे. सरळ पडताळणी. EPFOने 1 ऑगस्ट 2025 पासून फेशियल ऑथेंटिकेशन म्हणजे सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे ओळख पडताळणीची प्रक्रिया सरळ आणि जलद गतीने झाली आहे. मिनिटात प्रक्रिया पूर्ण होते. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोबाईल ॲपद्वारे फेस रिकग्निशन माध्यमाचा वापर करून UANA संबंधित माहिती जी आहे पडताळणी करू शकतात. यात कागदपत्राची आवश्यकता कमी झाली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया मिनिटात जी आहे पूर्ण होऊ शकते. हे बदल पेन्शनधारकासाठी मोठा दिलासा देऊन जातात. तर मित्रांनो, ही पेन्शनची अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.